Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. काँग्रेस मुख्यालयामध्ये संपूर्ण वंदे मातरम गायलं गेल्यानं सोनिया गांधी नाराज असल्याच्या चर्चा. सोनिया गांधींनी खरगेंना नाराजी बोलून दाखवली तर काँग्रेसनं आरोप फेटाळले. सोनिया गांधींचा वंदे मातरमला विरोध हा मानसिक नक्षलवाद नाही तर काय? मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल तर राहुल गांधींनी भाजपला विरोध करावा, भारताला नाही, फडणवीसांचं विधान. नारी शक्ती विधेयकाला मंजूर करून महिलांना 33% आरक्षण देऊया. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं राजकीय पक्षांना आवाहन तर महिला आरक्षण विधेयकावरती राजकारण झाल्याचीही खंत व्यक्त. नारी शक्ती विधेयक 2023लाच मंजूर झालंय, मात्र बिलाची अंमलबजावणी अद्याप का केली नाही, संजय राऊतांचा सवाल. तर विधेयक एकमतानं पारित झाल्याचा सुप्रिया सुळेंचाही दुजोरा. डिलिमिटेशन आणि जनगणनेशिवाय महिला आरक्षण अशक्य आहे. गेल्या अधिवेशनामध्ये सरकारनं नवं बिल आणलं होतं, विरोधक येडा बनून पेढा खातायत, फडणवीसांची टीका. फडणवीस नेमकं लोकन्यायालय कुणाला म्हणतायत? कोर्टातही तसाच निकाल लागेल ही फडणवीसांची धमकी आहे. फडणवीसांनी स्वतःवर संकट ओढावून घेऊ नये, संजय राऊतांचा इशारा. महत्वाकांक्षेसह पात्रताही असायला हवी, संजय राऊतांची अमित शहांवर जहरी टीका. अमित शहा लायक नसलेले गृहमंत्री या पृथ्वीराज चव्हाण यांच्या टीकेनंतर राऊतांचाही हल्लाबोल. मी केलेल्या कॉक्रोच या टिप्पणीचा दुरुपयोग करण्यात आला, सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं स्पष्टीकरण. जे बोललो नाही ते माझं वक्तव्य सांगत तरुणांना भ्रमित केलं गेलं, सूर्यकांत यांचं वक्तव्य. अभिजित दिपकेंच्या आजपासून स्कूल ठीक करून मोहीम. हिंगोलीच्या संतूक पिंपरीतील स्वतःच्या शाळेतून अभियानाला सुरुवात. तुटक्या खिडक्या शिंदेंच्या बॅनरने झाकल्या, दिपकेंनी शाळेतील वास्तव दाखवलं. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.